आज आपण बनवणार आहे मस्त असं चटपटी नाश्ता, काहीतरी वेगळं असं चटपटी नाश्ता तयार करणार आहे आपण। तर चटपटी नाश्ता बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहे एवढे साहित्य। 2 शिमला मिरच्या, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 2 कांदे, अर्धा इंच आलाचं तुकडं आणि थोडेसे लसूण घेतलेले आहे आणि 1 बटाटा घेतलेले आहे। तर लसूण आणि अद्रक मी मोठं ठेचून घेणार आहे आणि बारीक सर्व साहित्य बारीक असे कट करून घेणार आहे, बाकीचे साहित्य सर्व। तर सर्वात आधी आपण इथं बटाटे आहे ना बॉईल करून घेऊया। बघू शकता मस्त असं आपण बटाट्याच्या वरची स्किन काढून घेतलेले आहे। आता बटाटे आपण छोटे छोटे कट करून घेणार आहे। बघू शकता मी बटाटे मस्त असे फोड कट करून घेतलेले आहे। आपण आता एक बाउल मध्ये टाकून घेऊया। स्वच्छ आपण बटाटे 2 पाण्याने धुवून घेऊया। बघू शकता मी स्वच्छ बटाटे धुवून घेतलेले आहे 2 पाण्याने। आता आपण हे बटाटे बॉईल करायला ठेवायचे आहे। बघू शकता इथं मी गॅसवर एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। पाणी आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण बटाटे ॲड करायचे आहे। बटाट्याला छान मऊ बॉईल करून घ्यायचे। 5 मिनिटात आपले बटाटे बॉईल होतात। 5 मिनिटं आपण बॉईल करून घेऊया। बघू शकता आपल्या बटाट्याला उकळी आली आहे, त्याच्यात आपण अर्धा चम्मच मीठ टाकूया। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि उकळून घ्यायचं आहे। छान असं बॉईल एकदम मऊसूर बटाटे उकळून घ्यायचं आहे। बघू शकता आपले बटाटे बॉईल करायला ठेवले, तोपर्यंत आपण इथं सर्व साहित्य बारीक असे चिरून घेतलेले आहे। शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले आहे। अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे। आपले बटाटे बॉईल झालेले आहे। आता आपण हे पाण्यातून बाहेर काढून घेऊया। बघू शकता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहे बटाटे बॉईल झालेले। थोडंसं गार करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता आपल्या बटाट्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाबून। बघू शकता अशा प्रकारे सर्व बटाटे मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला। छान असं झालंय बटाटा आपला बारीक। बघू शकता आपण बटाटे एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊया। सर्वात आधी इथं आपण कांदे ॲड करूया, बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेले शिमला, बारीक चिरलेले हिरव्या मिरची, बारीक चिरलेले अद्रक लसूण, इथं घेतलेले आहे जिरा पावडर, चाट मसाला आणि ब्लॅक पेपर। हे सर्व आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। ह्याच्यात आपण चिमूटभर हळद टाकायचं आहे, अगदी थोडासा गरम मसाला, अर्धा चम्मच थोडीशी लाल तिखट, धना पावडर, अर्धा निंबू, सर्व आपलं टाकून झालेलं आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। थोडासा चवीपुरता मीठ टाकूया। तर मिक्स करून घेऊया। बघू शकता आपली स्टफिंग रेडी झालेली आहे। सर्व आपण मिक्स करून घेतलेले आहे। याची आपण आज मस्त अशी कचोरी बनवणार आहे। 1 नंबर कचोरी लागते अशा पद्धतीने बनवल्यावर, आणि घरच्या घरी साधी आणि सोपी बनवायचं आणि खायचं आणि सर्वांना खाऊ घालायचं। पाहू शकता आपण सर्व छान असं मिक्स करून घेतलेले आहे। अशा प्रकारचे आपले स्टफिंग तयार झालेले आहे। आता आपण कचोरी बनवून घेऊया। आपण इथं कचोरीसाठी गव्हाचं पीठ मळलेलं आहे, त्याला थोडंसं ऑइल लावायचं आहे आणि अजून एकदा मळून घ्यायचं आहे।
पिठाला छानपैकी 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवले होते मी। बघू शकता मस्त असं आपलं पीठ रेडी झालेलं आहे। आता आपण कचोरी तयार करूया। आता आपण मस्त अशी पाळी लाटून घेऊया। त्याच्यासाठी मी थोडंसं पीठ घेतलेले आहे, बघू शकता। ते आपण पिठात बुडून घ्यायचं आहे आणि हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता अशा पद्धतीने मी पाळी लाटून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया। अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला वरती गोळा करून घ्यायचं आहे। सगळं पीठ असं गोल गोल हुंडा बनवून घ्यायचा आहे। हे एक्स्ट्राचे पीठ काढून घेणार आहे। बघू शकता आपली कचोरी या प्रकारे तयार करायचं आहे। मी सर्व कचोरी अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहे। आपण हे सर्व कचोऱ्या तळून घेऊया। आता कचोरी तळण्यासाठी आपल्याला इथं कढाई गॅसवर ठेवलेली आहे, गरम झाली। आपण आता ऑइल टाकून घेऊया। इथं आपलं ऑइल गरम झालेलं आहे। आता आपण एक एक कचोरी टाकून घेऊया। असे दोन्हीकडून पलटून छान अशी लालसर तळून घ्यायचं आहे आपल्याला कचोरी। बघू शकता मस्त अशी लालसर तळून झालेली आहे। छान अशी फुगली आपली कचोरी। ते आपण साईडला काढून घेऊया। बघू शकता आपले मस्त अशी कचोरी रेडी झालेली आहे। तुम्ही ही कचोरी चटणी सोबत किंवा सॉस सोबत किंवा भाजी सोबत सुद्धा खाऊ शकता। पाहू शकता किती सुंदर अशी कचोरी आपली रेडी झालेली आहे। मस्त अशी बघू शकता गरम गरम आहे। या जेवायला सर्वजणांनी। आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।